मित्रांनो, एका मुलीचं लग्न झालेलं असतं. ती आपल्या सासरी आपल्या पतीसोबत राहत असते. तर तिच्या सासरी तिची आई तिला भेटण्यासाठी येते आणि 2-3 दिवस ती तिच्या घरी तिच्या सासरी राहणार होती. तर एक रात्रीची बात असते, तिची आई तिच्याच बेडरूममध्ये पडते आणि तेथे तिला झोप लागून जाते. त्यानंतर मुलगी विचार करते की आईच आहे इथे झोपली आहे, तर तिला उगीच उठवायचं, तर मीच या ठिकाणावरून दुसऱ्या रूममध्ये जाऊन झोपते. ती मुलगी दुसऱ्या रूममध्ये जाते. मात्र जशी अर्धी रात्र होते, त्या मुलीचा पती येतो आणि आपल्या बेडरूममध्ये जातो. आता बेडरूममध्ये त्याची पत्नी झोपलेली नव्हती, तर त्याची सासू झोपलेली होती. आणि त्या ठिकाणी सासू जावयामध्ये असं काहीतरी घडतं जे खूप अनपेक्षित होतं. आणि काही वेळाने या मुलीला आपल्या आईचा विचित्र आवाज येऊ लागतो. तर ही मुलगी खिडकीमधून डोकावून बघते. समोरचं जे दृश्य बघते ते बघून ही मुलगी त्या ठिकाणी हैराण होते. आणि जेव्हा तिच्या आईला आणि तिच्या पतीला ही गोष्ट समजते की मुलीने आपल्याला बघितलं आहे, तेव्हा तिचा नवरा आणि तिची आई तिच्यासोबत असं काहीतरी करतात, किंवा ती मुलगी आपल्या पतीसोबत आणि आईसोबत असं काहीतरी करते जे आजच्या डेटला सोशल मीडियावरती व्हायरल आहे. मित्रांनो, नक्की सासू जावईमध्ये काय प्रकार सुरू होता आणि केव्हापासून सुरू होता, मुलीला केव्हा समजला आणि पुढे काय घडले, संपूर्ण घटना सविस्तर सांगणार आहे. बस व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील. आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते बिहारमधील अररिया जिल्ह्यामधून. अररिया जिल्ह्यामध्ये RS पोलीस स्टेशन आहे आणि RS पोलीस स्टेशन अंतर्गत प्रेमनगर वार्ड नंबर 16 याच ठिकाणी राहणारे मोहम्मद मुसीरचे लग्न 2009 मध्ये शाहिस्ता परवीन सोबत झाले होते. मोहम्मद आणि शाहिस्ता अगदी प्रेमाने आनंदाने पती पत्नी बनून राहू लागले. पुढे चालून वर्षाने यांना एक मुलगी देखील झाली. मुलीचे नाव साजिदा ठेवले. अगदी आनंदाने पती पत्नी मुलगी राहू लागले. जो मोहम्मद होता हा छोटे मोठे काम करण्यासाठी बाहेर जात असायचा. स्वतःची जमीन होती. सर्व काही ठीकठाक होतं. 2009 मध्ये लग्न झालेलं, 2010 मध्ये त्याला मुलगी झालेली. आता बघता बघता 2018 सुरू झाले. 2018 मध्ये या मोहम्मदच्या डोक्यात येऊ लागलं की मुलीचे वय लग्नाचे होत आहे, पुढे चालून हिचं लग्न देखील करावं लागेल आणि लग्नासाठी भरपूर सारा खर्च येत असतो. तर या ठिकाणी राहून शेतीमधून तितकं पण उत्पन्न भेटत नाहीये आणि इथे दुसरं काही काम पण मिळत नाहीये. तर 2018 मध्ये हा मोहम्मद बाहेर कमवण्यासाठी चालला जातो आणि घरी त्याची पत्नी शाहिस्ता परवीन आणि त्याची मुलगी राहतात. आता पती गेल्यानंतर जी शाहिस्ता असते आपल्या मुलीचा चांगला सांभाळ करत होती, घर बघत होती आणि जी काही शेती होती ती शेती देखील बघत होती. सर्व काही ठीकठाक होते. मात्र आता पती बाहेर गेला तर तो नेहमीच तिच्याकडे येऊ शकणार नव्हता आणि त्यामुळे ही शाहिस्ता आता घरी राहून थोडी बोर होऊ लागली. तर शाहिस्ता ज्या ठिकाणी राहत होती तेथून काहीशा अंतरावरती, म्हणजे 2-3 किलोमीटर अंतरावरती तिच्या बहिणीचं घर होतं. तर ही शाहिस्ता आपल्या बहिणीच्या घरी जात येत असायची, कारण आपली बहीण आहे आणि थोडंसं फिरल्यानंतर थोडं मन देखील फ्रेश होतं. तर बहिणीच्या घरी जात असायची. कधी कधी 1-2 दिवस राहत असायची. आपल्या मुलीला देखील घेऊन जायची. आता शाहिस्ताच्या बहिणीचाच एक दीर होता ज्याचं नाव होतं अब्बू नसर. हा अब्बू नसर शाहिस्तापेक्षा 10 वर्षांनी लहान होता. मात्र आपल्याच वहिनीची बहीण म्हटल्यानंतर हा अब्बू नसर शाहिस्ताला देखील वहिनी म्हणून हाक मारायचा आणि तिच्यासोबत अगदी आपल्या वहिनीप्रमाणे व्यवहार करत होता. तिच्यासोबत बोलत होता, गप्पा गोष्टी करत होता, हसी मजाक करत होता. शाहिस्ताला देखील हा अब्बू आवडायचा एक दीर म्हणून. तर शाहिस्ता देखील त्याच्यासोबत गप्पा गोष्टी करत असायची. यांच्यामध्ये हसी मजाक सुरू झाली होती. जेव्हा जेव्हा ही शाहिस्ता आपल्या बहिणीच्या घरी जात असायची तेव्हा तेव्हा हा अब्बू तिच्यासोबत गोड गोड गप्पा गोष्टी करत असायचा. आता हे प्रकरण असं सुरू राहिलं. शाहिस्ता काही दिवस बहिणीकडे राहायची, पुन्हा आपल्या घरी यायची. तर या शाहिस्ताने फेसबुक, इंस्टाग्राम अकाउंट वगैरे सर्व बनवलेलं होतं. या अब्बूला एक दिवस फेसबुक स्क्रॉल करताना या शाहिस्ताचा प्रोफाईल फोटो दिसतो. अब्बू ओळखतो, ही तर माझ्या वहिनीची बहीण आहे शाहिस्ता, जी की त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे. आता हा अब्बू या शाहिस्ताला फ्रेंड रिक्वेस्ट सेंड करतो. शाहिस्ता चांगल्या प्रकारे अब्बूला ओळखत होती, चांगली हसी मजाक होत होती. शाहिस्ता देखील फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करते. दोघांमध्ये आता चॅटिंगवरती बोलणं चालणं होऊ लागतं. आता चॅटिंगवरती हा अब्बू या शाहिस्ताची हसी मजाक घेऊ लागतो. पुढे चालून अब्बू आणखी एक स्टेप पुढे घेतो. तिला बोलतो, आता तुझा मोबाईल नंबर दे, आपण कॉलवरती देखील बोलत जाऊ. शाहिस्ता लगेच त्याला तिचा मोबाईल नंबर देते आणि तेथून पुढे हा अब्बू शाहिस्ताला कॉन्टॅक्ट करू लागतो. दोघांमध्ये बोलणं चालणं होऊ लागतं. नंतर व्हिडिओ कॉलिंग होऊ लागते.
आता एवढं सर्व सुरू असताना 2020 सुरू झाले होते. जेव्हा कधी ही शाहिस्ता आपल्या बहिणीकडे जात असायची तर अब्बूच होता हा शाहिस्ताला पुन्हा तिच्या घरी बाईकवरती नेऊन सोडत असायचा. म्हणजे एक प्रकारे हा अब्बू शाहिस्ताची चांगली मदत करत होता. शाहिस्ताला कसली अडचण आली तर हा अब्बू नेहमी पुढे असायचा. आणि आता दोघांमध्ये बोलणं चालणं देखील सुरू झालं होतं. बघता बघता 2020 सुरू झालं तर एक दिवस रात्री उशिरापर्यंत हा अब्बू आणि शाहिस्ता यांच्यामध्ये कॉलिंगवरती बोलणं सुरू होतं. तर हा अब्बू या शाहिस्ताला बोलतो की वहिनी, मी तुम्हाला बऱ्याच वर्षांपासून ओळखत आहे, पण माझ्या मनामध्ये तुमच्याबद्दल एक गोष्ट आहे आणि ती सांगण्यासाठी मी तुम्हाला घाबरतो. यावरती शाहिस्ता बोलते कि यार अब्बू, तू मेरी बहुत कुछ हेल्प कर देता है, डरने की क्या बात है, जो तेरे मन में है बता दे, मैं या तो ना कहूँगी या तो हाँ कहूँगी, पहिले तू बोल तो सही. तेव्हा हा अब्बू आपल्या मनातील गोष्ट 10 वर्षांनी मोठ्या असलेल्या शाहिस्ताला सांगतो. तिला सांगतो की मी तुमच्यावरती खूप प्रेम करतो आणि मला असं वाटतं की तुमच्यासोबतच पुढील आयुष्य काढावं. आता शाहिस्ता जेव्हा हे सर्व ऐकते, शाहिस्ता विचार करते की आपलं ऑलरेडी वय होत चाललेलं आहे, आपला पती देखील येथे राहत नाही, बाहेर कमवण्यासाठी गेलेला आहे आणि हा जो समोरचा मुलगा आहे हा नौजवान यंग मुलगा आहे, 10 वर्षांनी लहान आहे, तर का नाही याच्या मनाप्रमाणे याला वाटत आहे तर मी हो बोलावं. म्हणून ही शाहिस्ता त्याला बोलते ठीक आहे, काही हरकत नाही. तर अब्बू बोलतो मग आपण कोठे भेटायचं, केव्हा भेटायचं. शाहिस्ता बोलते तुला जेव्हा भेटायचं तेव्हा भेट. अब्बू बोलतो ठीक आहे, मी उद्याच तुमच्याकडे तुम्हाला भेटण्यासाठी येतो, आपण दोघे बाहेर फिरण्यासाठी जाऊ. आणि दुसऱ्या दिवशी हा अब्बू येतो, 10 वर्षांनी मोठी असलेल्या शाहिस्ताला आपल्या बाईकवरती बसवून घेतो आणि इकडे तिकडे तिला फिरण्यासाठी घेऊन जातो. वॉटर पार्क वगैरे, हॉटेलमध्ये जातो, हॉटेलमध्ये रूम वगैरे बुक करतो आणि त्या ठिकाणी यांचं वाईट काम सुरू होतं. आता हे वाईट काम यांच्यामध्ये सुरू झालं होतं. या कानाची त्या कानाला कोणाला कसली माहिती नव्हती. शाहिस्ताचा पती बाहेर कमावत होता आणि घरी शाहिस्ता आपली एवढी मोठी मुलगी असताना आपल्यापेक्षा 10 वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमामध्ये, म्हणण्यापेक्षा अनैतिक संबंधामध्ये पूर्णपणे वेडी झाली होती. आता शाहिस्ता जेव्हा जेव्हा आपल्या बहिणीच्या घरी जात असायची, हा अब्बू तिला मार्केटमध्ये कुठे तिची मदत करण्याच्या बहाण्याने घेऊन जात असायचा आणि दोघांच्या रजामंदीने ते वाईट काम होत असायचे. कोणाला या कानाची त्या कानाला खबर नव्हती. ना शाहिस्ताच्या बहिणीला काही शंका येत होती, ना तिकडे शाहिस्ताच्या पतीला याबद्दल काही माहीत होतं. 2020 पासून सुरू झालेले हे संबंध 2021, 22, 23, 24, 2025 सुरू झाले तरी देखील कोणाला माहीत नव्हते. आता 2026 सुरू झाले होते आणि हा अब्बू या शाहिस्ताला नेहमी तिच्या घरी घेऊन जात येत असायचा. तर याची नजर 2026 मध्ये या शाहिस्ताच्या मुलीवरती पडते. जी मुलगी यांच्या संबंध सुरू झाले त्यावेळी 10 वर्षांची होती, तीच मुलगी आजच्या डेटला 16 वर्षांची झाली होती आणि ती दिसायला अतिशय सुंदर दिसत होती. या अब्बूच्या मनात तिने घर केलं होतं. अब्बूला वाटत होतं की जर या मुलीसोबत लग्न केलं तर कायमस्वरूपी ही शाहिस्ता तर आता माझी आहेच, ती पुढे देखील माझीच राहील आणि ही मुलगी जी आहे तिची ही देखील माझीच राहील. हा विचार अब्बू करतो. मात्र त्याची हिंमत शाहिस्ताला बोलण्याची होत नाही, कारण शाहिस्ताचा हा प्रियकर होता. जर तो शाहिस्ताला बोलला माझं तुझ्या मुलीसोबत लग्न करून दे तर शाहिस्ता नाराज होईल, दोघांमध्ये वाद होईल. म्हणून हा अब्बू आपल्या घरी जातो आणि आपल्या आईला यामध्ये टाकतो. त्याच्या आईला बोलतो की मी वहिनीच्या बहिणीची मुलगी बघितली, शाहिस्ताची मुलगी जी 16 वर्षांची झाली आहे, मला ती खूप आवडते, तू शाहिस्तासोबत त्या मुलीच्या लग्नाबद्दल विचारून बघ. तर अब्बूची आई ही शाहिस्ताच्या घरी जाते आणि शाहिस्ताला बोलते की तुझ्या मुलीचं लग्न माझ्या मुलासोबत करून टाक. आता हे ऐकल्यानंतर जी शाहिस्ता असते हिला प्रचंड राग येतो आणि शाहिस्ता बोलते की नाही, मी तुमच्या मुलासोबत माझ्या मुलीचं लग्न करून देऊ शकत नाही आणि अब्बूच्या आईला त्या ठिकाणवरून घरी माघारी पाठवून देते. याचं कारण असं देखील असेल की शाहिस्ताला वाटत असेल की हा माझा प्रेमी आहे, माझा प्रियकर आहे, याच्यावरती फक्त माझा अधिकार आहे आणि माझ्याच मुलीला मी माझ्या प्रियकराला पत्नी म्हणून कसं देऊ. जेव्हा अब्बूची आई घरी येते, अब्बूला सांगते की ती शाहिस्ता नाही म्हणत आहे, तेव्हा अब्बू बोलतो की ठीक आहे, मीच तिला विचारून बघतो. अब्बू शाहिस्ताकडे जातो, शाहिस्ताला प्रेमात घेतो, प्रेमाने तिच्यासोबत गप्पा करू लागतो आणि तो शाहिस्ताला बोलतो की जर तू तुझ्या मुलीचं लग्न माझ्यासोबत करून दिलं तर आपण दोघे मात्र आयुष्यभर सोबत राहू शकतो. तुला वाटेल तेव्हा तू माझ्या घरी येऊन राहू शकते आणि मी देखील तुझा जावई होणार आहे, जावयाच्या निमित्ताने तुझ्या घरी येऊन काही दिवस राहू शकतो. आपले हे संबंध
कायमस्वरूपी असेच राहतील, टिकून राहतील. शाहिस्ता देखील थोडा विचार करते आणि तिला ती गोष्ट योग्य वाटते आणि शाहिस्ता बोलते, ठीक आहे अब्बू, मी माझ्या मुलीचं साजिदा परवीनचं लग्न तुझ्यासोबत करून देण्यासाठी तयार आहे. बस तू माझ्या मुलीच्या प्रेमात जास्त पडू नको, माझ्यावरती जास्त प्रेम कर. अब्बू बोलतो, त्यासाठीच तर तुझ्या मुलीसोबत मी लग्न करत आहे. आता शाहिस्ताने अब्बूसोबत आपल्या मुलीचं साजदाचं लग्न फिक्स केलं होतं. ही गोष्ट जेव्हा साजदाला आणि तिच्या वडिलांना मोहम्मदला समजते, दोघेही नाराज होतात. मोहम्मद विचार करतो की माझ्या पत्नीने मला न विचारता असं कसं लग्न फिक्स करून दिलं. मोहम्मद घरी येतो, आपल्या पत्नीला शाहिस्ताला बोलतो की तू कसं त्याच्यासोबत लग्न लावून देत आहे, त्याच्यासोबत लग्न लावण्याचं काय कारण, असा तो मुलगा नक्की काय करतो. जी साजदा होती ही देखील बोलते की माझं आता फक्त 16च वर्ष वय आहे, मी अजून लग्न करू इच्छित नाही. तर ही जी शाहिस्ता असते मित्रांनो, ही आपल्या पतीला मोहम्मदला आणि मुलीला चांगल्या प्रकारे समजावून सांगते, विश्वासात घेते. त्यांना बोलते, जो मुलगा अब्बू आहे तो मदरशामध्ये लहान मुलांना शिकवतो, त्याला चांगलं पेमेंट मिळतं, चांगले पैसे कमावतो, त्याच्यासोबत जर आपल्या मुलीचं लग्न लावून दिलं तर खूप चांगलं होईल. आणि या आईवरती तिची मुलगी देखील विश्वास ठेवते आणि साजदा आपल्या आईला बोलते की ठीक आहे, मी तयार आहे. आणि जो मोहम्मद होता याला देखील आपल्या पत्नीचं ऐकावं लागतं. अखेर 11 एप्रिल 2026 रोजी या साजदाचं आणि अब्बूचं लग्न करून देण्यात येतं. साजदा अब्बूची पत्नी बनून अब्बूच्या घरी जाऊन राहू लागते. इकडे जो मोहम्मद होता याच्या देखील मुलीचं लग्न झालं होतं, तर हा देखील मोकळा झाला होता. हा बाहेर कमवण्यासाठी चालला जातो. घरी राहते ती शाहिस्ता. आता शाहिस्ताला देखील पूर्ण घर मोकळं झालं होतं, अंगण मोकळं झालं होतं आणि जो तिचा प्रियकर होता तो तिचा आता जावई बनला होता आणि ती आपल्या मुलीच्या घरी जाऊन बिनधास्त राहू शकत होती. तर ही शाहिस्ता हप्त्यातून लगभग 3 वेळा आपल्या मुलीच्या घरी जात असायची आणि मुलीच्या घरी गेल्यानंतर मुलीच्याच बेडरूममध्ये तिच्या बेडवरती पडत असायची आणि आपल्या मुलीला बोलायची की मुली, मला तुझ्या बेडवरती झोपायला खूप छान वाटतं, तू दुसऱ्या रूममध्ये जाऊन झोप. तिची मुलगी साजदा देखील आपल्या आईचं ऐकायची, दुसऱ्या रूममध्ये जाऊन झोपायची. आणि जशी अर्धी रात्र व्हायची, अर्ध्या रात्री ही शाहिस्ता आपल्या जावयाला अब्बूला मेसेज करायची, कॉल करायची आणि त्याला बेडरूममध्ये बोलावून घ्यायची. अब्बू आणि शाहिस्ता यांच्यामध्ये जे संबंध पहिले सुरू होते तसेच संबंध आता सुरू होते आणि याबद्दल शाहिस्ताच्या मुलीला, अब्बूच्या पत्नीला काहीही माहीत नव्हतं. आता एप्रिलमध्ये साजदा आणि अब्बूचे लग्न झाले होते. मे येतो, जून येतो. 1 जून 2026ची बात असते. जी साजदा असते हिची अचानक तब्येत खराब होते. तर तिची आई शाहिस्ता आणि पती अब्बू दोघे घाबरतात, तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ लागतात. मात्र अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर या साजदाचा मृत्यू होऊन जातो. आता जी शाहिस्ता असते, अब्बू असतो, प्रचंड त्या ठिकाणी आक्रोश करू लागतात, रडू लागतात, ओरडू लागतात. सर्व नातेवाईकांना सांगण्यात येतं की या मुलीची तब्येत अचानक खराब झाली, आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होतो, मात्र अर्ध्या रस्त्यातच तिने दम तोडला. आता सर्व परिवार त्या ठिकाणी येतो. खास करून शाहिस्ताचा जो पती असतो मोहम्मद, म्हणजे साजदाचे वडील, हे येतात की आपली एकुलती एक मुलगी आपल्याला सोडून गेली म्हणून खूप दुःख व्यक्त करतात, खूप रडतात. कारण 2 महिन्यापूर्वीच तर मुलीचं लग्न झालं होतं, तिच्यासोबत असं कसं झालं. हे सर्व दुःख त्यांचं सुरू असताना, दुःख व्यक्त करण्याचं सुरू असताना, जी शाहिस्ता होती साजदाची आई आणि जो साजदाचा पती होता अब्बू, हे दोघेही खूप घाई करत होते. ते बोलत होते की आता लवकरात लवकर दफनविधी उरकून टाकावं लागेल, नाहीतर दुर्गती होऊ शकते. आता आधीच दुःखात असलेला जो मोहम्मद असतो त्याची सर्व दुनिया संपल्यासारखं त्याला वाटत होतं. तो आपल्या पत्नीचं आणि आपल्या जावयाचं हे असं बोलणं ऐकून त्या ठिकाणी हैराण होतो. यार, माझी सोन्यासारखी एकुलती एक मुलगी या दुनियेला सोडून गेली आणि हे लोक बोलत आहे दफनविधी लवकर करून टाका, काहीसे तास झाले आहेत तिला जाऊन, हे लोक असं कसं बोलत आहे. जो मोहम्मद असतो याला प्रचंड त्यांच्यावरती डाऊट येऊ लागतो की यांनीच तर काही केलं तर नाही ना. म्हणून हा मोहम्मद सरळ त्या ठिकाणी पोलीस स्टेशनसोबत संपर्क साधतो. RS थाना प्रभारी अंकुर सिंग असतात, आपल्या टीमसोबत घटनास्थळी दाखल होतात आणि त्या मुलीबद्दल सर्व चौकशी केली जाते. साजदाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात येतो आणि त्यानंतर जेव्हा तिच्या परिजनांना विचारण्यात येतं की नक्की काय झालं होतं आणि तुम्हाला हिची हत्या झाली असं वाटत आहे का आणि तुमचा संशय कोणावरती आहे, तर जो मोहम्मद होता साजदाचा बाप, हा आपल्या पत्नीकडे आणि जावयाकडे बोट दाखवत होता. जेव्हा साजदाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट येतो, रिपोर्टमध्ये असे दिसून येते की या मुलीने विषारी पदार्थ सेवन केला आहे. हेच नाही तर तिचा गळा देखील दाबण्यात आला आहे, त्यामुळे तिचा मृत्यू झालेला आहे. म्हणजे ही नैसर्गिक डेथ नाही,
किंवा आत्महत्या नाही तर ही एक हत्या आहे। आणि जो मोहम्मद होता याने तर सासू जावयावरती आरोप लावला होता, त्यामुळे सरळ दोघांना उचलण्यात येतं आणि या पोलीस स्टेशनमध्ये आणले जातात। आता जो अब्बू असतो याची दुसऱ्या ठिकाणी सेपरेट रूममध्ये चौकशी सुरू होते आणि जी शाइस्ता असते हिची दुसऱ्या रूममध्ये लेडीज कॉन्स्टेबल चौकशी सुरू करतात। सुरुवातीला हेच सांगत होते की अचानक तब्येत खराब झाली, आम्हाला नाही माहीत ती कधी औषध पिली, तिच्यासोबत असं कुणी केलं। मात्र जेव्हा दांडे पडू लागले, इकडचं तिकडचं ते सांगू लागले, शब्दांमध्ये विसंगती जाणवू लागली। जो अब्बू होता याचा बयान वेगळा यायचा, इकडे जी शाइस्ता होती ही काही वेगळं बोलायची, तर पोलिसांना संशय 100% आला होता। इकडे या शाइस्ताच्या 1-2 दांडा वाढवा बसल्यानंतर ही मात्र ओरडू लागली आणि बोलली की मी सांगते सर्व सांगते, बस मला मारू नका। आणि तेथून पुढे हे आपलं सर्व कांड, आपली सर्व विचित्र घाणेरडी कहाणी सांगू लागते। सर्व पोलिसांना सांगण्यात येतं, मात्र या मुलीची हत्या कशी केली, का केली हे जेव्हा सांगतात पोलीस देखील हैराण होतात। तर 1 जून 2026चा दिवस असतो। ही शाइस्ता मुलीच्या सासरी गेलेली असते। साजदाला बोलते की मला तुझ्या बेडवरती झोपायचं आहे, तू दुसऱ्या रूममध्ये जाऊन झोप। साजदा दुसऱ्या रूममध्ये जाऊन झोपते। अर्ध्या रात्री साजदाला कसल्याच्या आवाजाने जाग येते, म्हणजे तो एक विचित्र आवाज होता। आता तिला सुचत नाही नक्की काय झालं आणि शेजारी बघते तर तिचा पती अब्बू देखील नव्हता। ती आता झोपेतून उठते, तिला तो आवाज तिच्या आईचा येतोय असं वाटत होतं। आता ती जेव्हा तिच्या बेडरूमच्या खिडकीमधून डोकावून बघते, तिची आई आणि तिचा जो पती आहे अब्बू, यांच्यामध्ये तो वाईट आणि घाणेरडा खेळ सुरू होता। आणि या साजदाने अगदी चांगल्या पद्धतीने बघितले होते की ही काही जबरदस्ती नव्हती, तर हे दोघांच्या संमतीने सुरू होते, दोघे एकमेकांना साथ देत होते। हे सर्व जेव्हा ही साजदा बघते तेव्हा तिला हे अजिबात सहन होत नाही। साजदाला प्रचंड राग येतो, साजदा मोठमोठ्याने त्या ठिकाणी ओरडू लागते। आणि जेव्हा ही शाइस्ता आणि अब्बूला समजते की साजदा आपल्याला खिडकीमधून बघत आहे, तेव्हा यांचे लाईट लागतात, पटकन दरवाजा उघडतात, मुलीला आतमध्ये घेतात आणि या मुलीला समजावू लागतात। मात्र जी साजदा असते आपल्या आईला खूप घाण शिव्या देत असते, आईला बोलत असते की तुझ्यासारखी नीच नालायक आई असल्यापेक्षा नसलेली बरी, तू तुझ्याच जावयासोबत हे असं करत आहे, तुला लाज वाटली पाहिजे। तेव्हा ही शाइस्ता बोलते की माझ्याकडून चूक झाली, मी पहिल्यांदा या अब्बूला माहीत नव्हतं की येथे मी झोपले आहे, अब्बूने तू समजून माझ्यासोबत असं केलं। मात्र साजदाला सर्व काही कळून चुकलं होतं। साजदा प्रचंड अब्बूला देखील शिव्या देऊ लागते, आपल्या आईला देखील शिव्या देऊ लागते। तेव्हा यांचा देखील पारा गरम होतो। हे दोघे विचार करतात की आता ही साजदा आपल्याला सोडणार नाही, ही संपूर्ण गावभर या बातमीचा प्रसार करून देईल, आपली बदनामी होईल। तर शाइस्ता स्वतःहून आपल्या मुलीला मारहाण करू लागते। त्यानंतर हा अब्बू बोलतो की हिला आपण मारून टाकूया, संपवून टाकूया। शाइस्ता बोलते ठीक आहे। अब्बू घरातून कीटकनाशकची बॉटल घेऊन येतो। ती कीटकनाशक या मुलीला तिची आई आणि तिचा नवरा दोघेही जबरदस्तीने पाजू लागतात। मात्र एवढं करून देखील या शाइस्ताचा मृत्यू होत नव्हता। शाइस्ता तडफडत होती, रडत होती, ओरडत होती, आपल्या आईला शिवी देत होती, नवऱ्याला शिवी देत होती। तर यांनी दोघांनी मिळून तिचा करकचून गळा आवळला आणि आपले घाणेरडे कांड लपवण्यासाठी आपल्या सोन्यासारख्या लेकराची हत्या करून टाकली, सोन्यासारख्या पत्नीची हत्या करून टाकली। अखेर पोलिसांनी या नराधमांविरुद्ध चार्जशीट तयार केली आहे। गंभीर कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे। आता यांच्या कृत्यानुसार, कर्मानुसार यांना जी काही शिक्षा व्हायची ती होणारच आहे। बाकी या घटनेबद्दल आपले काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडू शकता। हे दोघेही नीच, घाणेरडे आणि नात्याला कलंकित करण्याचं काम करत होते आणि शेवटी यांच्यासोबत वाईटच घडले। या घटनेपासून, या व्हिडिओपासून, या स्टोरीपासून काहीतरी चांगलं घ्या, कारण आम्ही हे व्हिडिओ काहीतरी चांगलं शिकण्यासाठी बनवत असतो। मग बाकी आपल्या हातात आहे, आपण या घटनेमधून वाईट घ्यायचे की चांगले घ्यायचे। जर वाईट घेतले तर आपल्यासोबत वाईट होईल आणि चांगले घेतले तर आपल्या जीवनामध्ये चांगलेच होईल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच घटना, क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी स्वप्नील क्राईम टॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, नमस्कार।